तर मुंबईत काहीही घडू शकतं असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय। केडीएमसी सारखं मुंबईत घडू शकतं, बाळा नांदगावकर यांनी हे सूचक वक्तव्य केलेलं आहे। आणि केडीएमसी मध्ये मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा मिळालेला आहे। त्यामुळे आता मुंबई महापालिकेमध्ये नेमकं काय होते बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। बाळा नांदगावकर यांचं अत्यंत सूचक असं हे विधान आहे। मुंबईतही काहीही घडू शकतं असं बाळा नांदगावकर म्हणाले। केडीएमसी सारखं मुंबईत घडू शकतं, बाळा नांदगावकर यांनी हे सूचक वक्तव्य केलंय। त्याच्यावरती आता भाष्य करणं उचित नाही, कारण राजकारणामध्ये काही घटना घडत असतात। ज्याप्रमाणे चंद्रपूरला भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस एकत्र आहे, तुम्ही कोकणात गेले तर त्या ठिकाणी सुद्धा शिंदेचा आणि उद्धव साहेबांचा पक्ष ते दोघे एकत्र। एकंदरीतच कल्याण डोंबिवलीचं जर बघितलं तर तशा प्रकारचं मुंबईत काय होण्याची शक्यता वाटते का? पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयासोबत आम्ही राहणं आमची बांधिलकी आहे, त्याप्रमाणे आम्ही पुढील वाटचाल करू। तर केडीएमसी सारखं मुंबईत घडू शकतं अशा प्रकारे बाळा नांदगावकर यांचं सूचक वक्तव्य आहे। त्यामुळे आता निश्चितच लक्ष लागणार आहे ते मनसेच्या भूमिकेकडे। काय नेमकी मनसेची भूमिका मुंबईसाठी असणार आहे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। तर मुंबईतही काहीही घडू शकतं असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे। काल आपण केडीएमसी मध्ये रंगलेलं राजकीय नाट्य पाहिलेलं होतं। विरोधात लढलेले मनसेचे जे उमेदवार होते, निवडून आलेले उमेदवार, त्यांनी काल सत्ता स्थापनेच्या वेळी, गट स्थापनेच्या वेळी शिवसेनेला पाठिंबा दिला। आणि काल आपण एक वेगळं चित्र केडीएमसी मध्ये पाहायला मिळालं। जी शिवसेना फुटून दोन गट तयार झाले, त्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मनसेनं केडीएमसी मध्ये पाठिंबा दिला आणि एक वेगळं राजकीय चित्र या निमित्तानं पाहायला मिळालं। त्यामुळे आता मुंबईत सुद्धा असंच काही घडणार का अशा प्रकारे प्रश्न उपस्थित झाले। आणि या संदर्भात जेव्हा बाळा नांदगावकर यांना विचारलं त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की मुंबईत सुद्धा काहीही घडू शकतं। बाळा नांदगावकर यांचं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर राजकीय विश्लेषक रविकरण देशमुख सर जोडले गेलेले आहेत। रविकरण सर, अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य खरं तर बाळा नांदगावकर यांचं म्हणावं लागेल। केडीएमसी सारखं मुंबईतही घडू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्ही कसं पाहता या वक्तव्याकडे? साधारणपणे निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक पक्षाची प्रतिक्रिया येत असते आपापल्या कामगिरीबद्दल, पण मनसेकडून तशी काही ठोस प्रतिक्रिया आली नव्हती। राज ठाकरे अजूनही बोलत नाहीत। याचा अर्थ असा की कदाचित मतं ट्रान्सफर झालेली दिसत नाही। म्हणजे मनसेच्या समर्थकांची मतं शिवसेनेला ट्रान्सफर झाली। शिवसेनेच्या 65 जागा आल्या मुंबईमध्ये, परंतु शिवसेनेकडून जी मतं ट्रान्सफर होऊन मनसेचा फायदा व्हायला पाहिजे होता, तसं काही गडबड झालेली दिसते यामध्ये। कारण मनसेच्या जागा अपेक्षेपेक्षा खूप कमी आल्यात। तसाच प्रकार बाहेरही झाला का तर त्याविषयी माझ्याकडे आता तपशील नाही, परंतु कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांनी काल भूमिका घेऊन एक धक्काच दिलेला आहे, म्हणजे शिंदेच्या सेनेला पाठिंबा दिलेला आहे। तर यावरून असं दिसतंय की नक्कीच हा काहीतरी एक वेगळाच राजकीय प्रयोग आहे, जो मनसे स्वतःच्या बळावर करू इच्छितं आणि त्यांच्या नगरसेवकांना सत्तेचा लाभ देऊ इच्छितं। जेव्हा सत्तेचा लाभ मिळेल तेव्हाच या पाठिंब्याचा खरा अर्थ कळेल। अगदी रविकरण सर, खरं तर ज्यावेळी निवडणुका झाल्या आणि विश्लेषण या सगळ्या निवडणुकांचं होत होतं, त्यावेळी राज ठाकरेंच्या प्रचारासंदर्भात बरेचदा राजकीय विश्लेषक यावर चर्चा करत होते आणि ते सांगत होते की यावेळीच्या प्रचारामध्ये नेहमीसारखे राज ठाकरे दिसले नाहीत आणि या प्रचाराचा फटका कुठेतरी बसलेला दिसतोय मनसेला किंवा एकंदरीतच शिवसेनेला सुद्धा। तर जर कन्व्हिक्शनने सुद्धा प्रचार झालेला नसेल तर निवडणुकीमध्ये यश मिळणार कसं, असा सुद्धा एक प्रश्न होता। त्यामुळे मतं ट्रान्सफर होणं हा जरी एक महत्त्वाचा मुद्दा असला तरी आता मात्र मुंबईमध्ये काय नेमकं पाऊल उचललं जाऊ शकतं, तुम्हाला काय वाटतं? एक तर प्रचाराचा पहिला मुद्दा असा आहे की मुंबई बाहेर फारसा प्रचार मन लावून केलेला दिसला नाही। एक सभा घेतल्या त्यांनी, एक ठाण्यात झाली, नाशिकला झाली, परंतु जसं मुंबईमध्ये शाखांना भेटी देणं हा जो कार्यक्रम होता, तसाच कार्यक्रम मुंबई महानगर प्रदेशमध्ये तरी किमान ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये किंवा आणखी मीरा भाईंदरमध्ये दिसायला हवा होता। मीरा भाईंदरचं तर वैशिष्ट्य वेगळं आहे, तिथं मनसेनी मराठीच्या मुद्द्यावरनं खूपच मोठं आंदोलन केलं होतं। तर ते तिथं कुठेतरी कमतरता असल्यामुळे की काय उमेदवार कदाचित हताश झाले असतील। त्यांनी स्वबळावर जेवढा करता येईल तेवढा प्रचार केला आणि ज्या जागा मिळतात त्या मिळाल्या। पण मुंबईमध्ये त्या मानाने शिवसेनेचं कामगिरी चांगली राहिली, कारण शाखांना भेटी दिल्या। तोच प्रकार राज ठाकरे यांनी मुंबईत केला, पण तो म्हणावं तसं यश मिळालं नाही। म्हणून मतं जी एकमेकांना मिळायला हवीत, जिथे मनसेचा उमेदवार असेल तिथे शिवसेना मनसे दोघांची मतं, जिथे शिवसेनेचा उमेदवार असेल तिथे मनसे आणि शिवसेनेचं मत, तर हे झालेलं दिसलं नाही। म्हणून मी मगाशी असं म्हणालो होतो।
आता मुद्दा असा आहे की मुंबईमध्ये ही जी भूमिका मनसे घेत आहे तर कदाचित सत्तेपासून किती दिवस वंचित ठेवायचं आपापल्या नगरसेवकांना हा मुद्दा असेल. आणि पुढे आता जवळपास 3.5 वर्ष कुठल्याही निवडणुका नाहीत. त्यामुळे कुठल्या निवडणुकीसाठी स्वतःच्या नगरसेवकांना किंवा कार्यकर्त्यांना थांबवून ठेवायचं हा मुद्दा आहे ना. कारण सत्तेचे लाभ सगळ्यांना हवे आहेत. सत्ता असेल तर मतदारांना काहीतरी दाखवता येतं आणि ही ती अपरिहार्यता बनलेली आहे. काळ बदललाय. आता विरोधी पक्षात बसलं तर निधी सुद्धा लवकर रिलीज होत नाही. आता आपण मागे बघितलं की 99% फंड बीएमसीचे हे सत्ताधारी पक्षांच्या लोकांच्या मतदारसंघातच गेले. विरोधकांना त्यातला 1% निधी मिळाला, तोही अमीन पटेल सारख्या आमदारांना. तर त्याच्यामुळे कदाचित चलबिचल असेल म्हणून यातून निर्णय आला असेल. फक्त यातनं फायदा काय होणार आहे तर हा की विकास कामासाठी निधी उपलब्ध होईल. पदं मिळणार आहेत का हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि तिसरी गोष्ट भाजपाला म्हणजेच महायुतीतल्या सर्व घटक पक्षांना हे मान्य आहे का एकत्र येणं म्हणजे मनसेने पाठिंबा देणं हा एक मुद्दा आहे. बघूया यावर पुढे ज्या घडामोडी घडतील त्यातून स्पष्ट होईल. ठीक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि केलेल्या चर्चेसाठी रविकिरण सर. रविकिरण देशमुख राजकीय विश्लेषक आपल्याबरोबर होते आणि झी24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत. या वक्तव्याचे काय नेमके अर्थ काढायचे, अन्वय अर्थ काय हे आपण जाणून घेऊया. कमलेश सर, बाळा नांदगावकर यांचं एक मोठं वक्तव्य आहे, केडीएमसी सारखं मुंबईत सुद्धा घडू शकतं असं बाळा नांदगावकर म्हणतात. काय नेमकं या वक्तव्याचे अन्वयार्थ काय? हे खूप सगळं सरप्राइझिंग आहे. या सगळ्या ज्या घडामोडी आहेत म्हणजे काल ज्या प्रकारे कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने पाठिंबा दिला आणि आज संजय राऊतांच्या काही गोष्टी बऱ्याच सूचक आहेत. संजय राऊतांनी आज ज्या प्रकारे पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका मांडली म्हणजे ते फक्त 1 स्टेप शॉर्ट ऑफ सेईंग की त्यांना मनसेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केलेली नाही. त्यांनी बाकी सगळ्या गोष्टी बोलल्या, फक्त अधिकृतरित्या मनसेच्या या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली नाही. त्यालाही ते बोलताना म्हणाले होते की मनसेचे काही नेते तिथे उपस्थित होते. त्यामुळे एक गोष्ट तर स्पष्ट आहे की हा निर्णय काय स्थानिक पातळीवरती घेतला गेलेला नाही. पत्रकारांनी त्यांना विचारलं की श्रीकांत शिंदे आणि मनसेच्या नेत्यांची मुंबईत भेटी झाल्या, त्याच्यानंतर हा निर्णय घेतला गेला, त्यामुळे पक्ष नेतृत्व अगदीच गाफील होतं असंही म्हणता येणार नाही. पण संजय राऊत एक विधान तिथे बोलताना म्हणाले की ज्यांनी कोणी हा निर्णय घेतला आहे त्यांचा ज्या कोणीमध्ये पक्षाचे वरिष्ठ नेतेही असू शकतात, त्यांनी ते म्हटलं नसलं तरी सुद्धा त्यांनी फार स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ज्यांनी कोणी हा निर्णय घेतला त्यांची मराठी माणसाच्या मनातली त्यांची विश्वासार्हता संपलेली आहे. मराठीच्या मुद्द्यावर हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते आणि खरं तर अनेकदा जेव्हा राज ठाकरेंना किंवा उद्धव ठाकरेंना किंवा या दोन्ही नेत्यांना दोन्ही पक्षाच्या नेत्यांना प्रश्न विचारला जायचा तेव्हा ही राजकीय युती नसून ही मराठी माणसासाठी युती आहे. आपण ज्या संपूर्ण प्रचाराचा त्यांचा एकंदर होरा बघितला, त्या प्रचाराचा टोन बघितला तर हाही हेच कुठेतरी सूचित करत होता की केवळ मराठी मुद्द्यावरच आम्ही एकत्र आलेलो आहोत. आता मग निवडणुकानंतर ही राजकीय युती कशी बनू शकते, मग ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये मराठीचा मुद्दा नाही का, हे सगळे प्रश्न विचारले जातील. काय राजकारणाची एक भेळ झाली, राजकारणाची खिचडी झालेली आहे आणि इथे कोणी कोणासोबत सत्ता सोबत करताय याचे आपल्याला अनेक पुढल्या काही काळामध्ये अशी अनेक उदाहरणं बघायला मिळतील आणि मुंबईचे कदाचित असंच काही तर होणार असेल. आता काही घडू शकतं, ह्याला फक्त त्याच टोनने बघण्याची गरज नाही. म्हणजे काही घडू शकतं म्हणजे काय घडू शकतं, भाजप काँग्रेस तर युती करत नाही, भाजप एमआयएम तर युती करत नाहीत, मग ऑप्शन कुठले उरतात? मग शिंदे शिवसेना युती करतायत का, मनसे शिवसेना युती करतायत का, मनसे भाजप युती करतायत का, हे 3 टेक्निकल पर्याय या क्षणाला समोर दिसतात. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवतात त्याच्यानंतर पुन्हा त्यांच्याशीच निवडणुकानंतर हातमिळवणी करतात, अशा एक चित्र जाऊ शकतं. राज ठाकरेंचा पक्ष नेहमीच त्या गोष्टीला विरोध करत राहिलेला आहे आणि ते असं काही करतील असं सध्या जरी वाटत नसलं तरी सुद्धा ज्या प्रकारचं विधान बाळा नांदगावकरांनी दिलंय आणि ज्या प्रकारचा निर्णय स्थानिक पातळीवरती मनसेच्या नेत्यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये घेतलाय तसं बघता काही होऊ शकतं. पण यामध्ये एक गोष्ट मात्र खरी आहे की ज्या प्रचाराचे मुद्दे असतात, जेव्हा प्रचार बघून किंवा निवडणुकांचे मुद्दे बघून जेव्हा मतदार मतदान करायला जातो, मत द्यायला जातो, त्याची मात्र याच्यात मोठी फसगत होते. हे मात्र याच्यातनं निश्चित आपण म्हणू शकतो की निवडणूकच मुळात मराठीच्या मुद्द्यावरती लढवली गेली होती आणि आता काहीही घडत असताना तुम्ही कशासोबत करणार, म्हणजे तुम्ही तुमचा नॅचरल आलाय, तुमचा नैसर्गिक मित्र हा इथे शिवसेना होता, तर शिवसेनेची भूमिका मराठीच्या मुद्द्यावरती ही उद्धव ठाकरेंची शिवसेना, शिंदेच्या शिवसेनेची काय भूमिका होती मराठीच्या मुद्द्यावरती, मग त्याच्यावरती कॉम्प्रोमाइज झालेला आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. कसं आहे आता पॉलिटिकल अकाउंटेबिलिटी, राजकीय तुमचं उत्तरदायित्व पक्षांचं संपलेलं आहे. त्यामुळे मतदान झाल्यानंतर एकदा निवडणुका संपल्या की आपण कोणालाही उत्तरदायी नाही होत याच भावनेतून सगळेच राजकीय पक्ष, त्याला एकही राजकीय पक्ष अपवाद नाही, अगदी काँग्रेस भाजपापासून शिवसेना मनसेपर्यंत सगळ्यांना ही संधी आहे सगळ्या पक्षांसाठी दाखवण्याची की निवडणुका संपलेल्या आहेत आणि निवडणुका संपल्या, आम्ही ज्या मुद्द्यावरती लढलो त्या मुद्द्यांवरती आम्ही ठाम आहोत.
पण निवडणुकांनंतर सत्तेसाठी मात्र आम्ही सगळ्या बासनात गोष्टी गुंडाळून ठेवू आणि आम्हाला हवं ते आम्ही निर्णय घेऊ हे दाखवण्याची नामी संधी सगळ्याच पक्षांकडे आहे. सगळे पक्ष ही संधी घेतात का आणि केवळ सत्तेसाठी, गणितं जुळवण्यासाठी, आपली माणसं टिकवण्यासाठी हे करतात का? आपण बघितलं अनुपमा, एका दिवसात निवडून आल्यानंतर लोक सोडून गेलेले आहेत. होय. अचानक कोणतरी नॉट रिचेबल होत आहे, अचानक ते काल जिंकून येतं एका पक्षाकडनं, उद्या जातात दुसऱ्या पक्षाकडे. हे काय महाराष्ट्राच्या राजकारणासाठी किंवा देशाच्या राजकारणासाठी काय बरोबर नाही. स्थानिक पातळीवरच्या निवडणुका या देशभरातल्या किंवा इथल्या जनतेच्या आणि सध्याच्या राजकारणाच्या एक प्रतिबिंब असतात की कशा प्रकारची पॉलिटिकल मोरॅलिटी, राजकीय नैतिकता ही आहे. या राजकीय नैतिकतेतूनच सामाजिक नैतिकता ठरत असते. त्यामुळे आपण जनतेसमोर काय उदाहरणं ठेवतोय हे या सगळ्याच राजकीय पक्षांना उद्या विचारलं गेलं पाहिजे. ते आपण विचारत नाही होत. लोक मतदान करताना होत नाही. पण याचा सगळ्यात मोठा जर कुठला परिणाम, मला एक दूरगामी परिणाम दिसतोय की लोकांचा यावरचा विश्वास उडून जाईल की आपण मुद्द्यांवरती मतदान करावं. लोक मतदानाची कमी कमी होत चालली आहे ना संख्या, त्याच्या मागे हे कारण आहे. पण ठीक आहे, हा मुद्दा आता मनसेपुरता मर्यादित आहे. मनसे नक्की काय भूमिका घेत आहेत? मनसेच्या राजकीय भूमिकेबाबत नेहमीच यापूर्वी त्यांना प्रश्न विचारले गेलेत. अर्थात त्यांच्या नेत्यांना ते प्रश्न आवडत नाहीत. तुम्ही वारंवार भूमिका बदलतात. पण आता जर त्यांची त्याची काही भूमिका असेल तर मात्र त्यांना या राजकीय विश्वासार्हतेच्या कसोटीवरती त्यांना यापुढे फार जास्त प्रश्न उत्तरं द्यावी लागतील. पण बघूया त्यांची काय भूमिका त्याच्यामध्ये असेल. पण कल्याण डोंबिवलीच्या भूमिकेतनं अनेकांच्या भोया उंचावलेल्या आहेत. अनेकांना ते फार आश्चर्यकारक वाटलेलं आहे. आता इथेही तशीच काही भूमिका घेतात का मुंबईमध्ये, किंवा मुंबईमध्ये वेगळं काही घडतंय का? म्हणजे एक आपण हा या अनुषंगाने बघून झालं, एक थोडंसं नैतिकतेच्या माध्यमातून बघतो. राजकीय मुद्द्याच्या माध्यमातून ते शक्य आहे का खरंच? शिंदे म्हणजे उरतो एकच प्रश्न इथे की मनसे एक तर भाजपसोबत जाईल, जर मनसेबाबत ते बोलत असतील, मनसे एक तर भाजपसोबत जाईल किंवा मनसे शिंदे सोबत जाईल. दुसरा तिसरा पर्याय त्यांचा कुठलाच शिल्लक नाही त्यामुळे आणि मनसेकडे तेवढी संख्याही नाही. त्यामुळे पाठिंबा कोणाला द्यायचा आहे? आणि संजय राऊतांनी आज एक गोष्ट सकाळी सांगितली की मनसे हा वेगळा पक्ष आहे, त्यांचे निर्णय ते वेगळे घेऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे जी काही गेल्या 6 महिन्यांमध्ये बिल्टअप झाला होता, ठाकरे बंधूंचं एकत्रीकरण, ठाकरे बंधूंचं मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येणं, मराठी माणसांची एकजूट, मराठी माणसांची वज्रमूठ वगैरे वगैरे गोष्टी, त्याच्यावरती आता यापुढे प्रश्नचिन्ह उभं राहत आहे का? आणि इंटरेस्टिंगली बघायचं आहे, आज संध्याकाळी कदाचित दोघे ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आहेत. इथे ते याच्यावरती काय भाष्य करतात, मला त्याच्याकडे आपण खूप बारकाईने बघायला. अगदी खरं तर कमलेश सर, आणखी एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पायंडे चुकीचे काढू नका असं जेव्हा जाहीरनामा जाहीर झाला होता त्यावेळी स्वतः राज ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे हा चुकीचा पायंडा घालणार नाहीत अशी अपेक्षा खरं तर एक मतदार म्हणून सुद्धा व्यक्त होऊ शकते. सर, खूप धन्यवाद आपण केलेल्या सगळ्या विश्लेषणासाठी, दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी. कमलेश सुतार सर, झी 24 तासचे मुख्य संपादक आपल्याबरोबर होते. त्यामुळे आता मुंबईमध्ये नेमकं काय राजकीय वेगळं गणित घडतंय का या निमित्तानं पाहावं लागणार.